बुग्गू हर्ष मम्मा काय ओळखा बरं फ्रेंडचे ताडी काय ताडी आहे टीचर कसली साडी आहे माझी वाली आहे थोड्या वेळात सांगूच ते पोहे आणि चहा रेडी आहे. आज मी काय करते दादा काय करते बेटा? आज साडी घालते मी हम्म. चिकली पण लावायचे आणि लिपस्टिक पण अरे मला वा बांगडी पण काढा बांगडी ना बांगडीची चिटा माझी तुला पोहे बरोबर नको त्यांचेच द्यायला मग ते त्यांचेच छान दिसते बेटा साडी. काय बोलते मम्मा तुला तू काय घाललेलं आहे असं पकडो हा फ्रेंड्सला वेलकम कर. कोण करतात दोघींमधून? आज बुग्गूचा दिवस आहे. आज बुग्गू करे. गुड बुग्गू. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. ते ना ते लेकर होते ना ओके झालं ऑलमोस्ट. राहू दे आता कुठे? बरोबर बघ मागे गेलीस. हा ठीक आहे. इकडे माझ्या पुढे पुढे. घालायचंय. अरे मग एवढं इथे आहे. मेकअप पुसला जाईल सगळा गेला रडू नको बेटा. तिकडे तू तेवाला लाव. तिला कोणता पाहिजे? बुग्गू रडू नको. सगळा मेकअप पुसला जाणार तुझा. दाखव इथे. तेवाला मला दाखव. थांब ह्याला थोडं ओपन कर म्हणजे तिला टोचणार नाही. तिकडे दे आपण टिकली लावूया तोपर्यंत. हे घे बेटा इथे बघ. मी घालतो. मी लावतो ना. थांब, थांब. मी ओपन केलंय. तू घाल तुझ्या हाताने ते. अरे वा क्यूट क्यूट छान छान एकदम मस्त वाटतं बेटा. दाखवू बेटे. नाईस नाईस नाईस. हे बघा फ्रेंड्स बुग्गूने अशी काय साडी घातली आणि आत्ता कम्प्लीट झाला. यस कुठे गेली दे हातात. नको काढू घालावी लागते ती. रखुमाई आहेस ना. हा बेटा हे बघ मी हळू जशी घालते तू घाल तुझ्या हाताने. तुझ्या हाताने घाल. काय झालं? काय प्रॉब्लेम झालाय का पहिला? त्या हातात त्या नाकात त्या नाकात. त्या साईडच्या नाकात घाल. हा घाल. हा बरोबर आहे बरोबर आहे. फक्त तू घाल ते. बरोबर आहे ते घाल. काय झालं पहिला? काय एक्सपिरियन्स? काय नाही झालंय. नेहमी ती स्वतःच घालून मिरवत असते. हा ते पण आहे. हा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. आता पुढे पुढे पुढे. थांब एक काम कर. तू असंच ठेव. मम्माला नीट करू दे हा, बाकी. ये पुढे. इझी हा पूजा. इझी हँड्स इझी हँड्स. थांब 1 मिनिट पूजा. कुठे गेलं? हे घे पूस पहिला. पहिला पूस. ही वाली पूस पहिला पूस. पुसली पुसली पुसू दे ना मम्माला. ना जाईल मेकअप मेकअप मेकअप. मेकअप जाईल. हा पाणी देते पाणी देते मम्मा पाण्याची पाणी बॉटल देते. ठेवली. हा मी आणतो मी आणतो. एक काम कर एक काम कर थांब, एक मिनिट. एक काम एक मिनिट कर थांब, एक मिनिट एक काम कर. डोळे बंद कर तू म्हणजे हे घे, मम्मा तू घालून याच्यात बघ. टाका. हे घे तू हे बघ. शॉर्ट्स लावून दे. शॉर्ट्स. हे घे रकुमाईचे शॉर्ट्स बघ तू धर. हा हा हा. ही कोणतं आहे? हे कोरियन. रकुमाईचे शॉर्ट्स आलेत. थांब. ते मी घालते हळूच तुला. दे ना मला नाही ते लगेच होणार ते.
बटू बेटा स्कूलला लेट पण होईल हा उगाच. तिला पूजा तिचे फोटो काढ पूजा छान बघ किती वाव वाव अरे वा अरे वा काय दिसतंय. बाहेर चल चल चल. अरे नकोच बोलते स्वतःला घालायचं किती वेळ झाला त्याच्यामध्ये कसं पडलं. दे हा हळू घालते. आय थिंक ना ती स्कूल मधून आली ना तिच्या साईजचा आपण करून हवे. ये सो नाईस बेटा सो नाईस. तू रडलीस ना सगळं गेलं मग तिकडे कसं तोंड बघून मी करणार. झालं फोटो काढूया छान छान. कमलेवरती हात ठेव दोन्ही हात. हा शाबाश. चला आता छान छान फोटो काढून घ्या फ्रेंड्स बुबूचे. तिला टेकून उभी राहा. भिंतीला टेकून उभी राहा. कलर मारले ठीक आहे बेटा काय नव्हतं उभी राहा. आता झालं मी तुला पहिलं थांबवलेलं आता टेक. हा सुकलंय. ही चप्पल ह्या पाय अरे चला स्कूलचा टाइम झाला. तुला त्या चष्म्याला नथ लागते या ती नथ निघेल चष्म्यामुळे. काही गरज नाही चष्म्याची मला तर वाटतं. ऊन आहे ना. मग छोटावाला घाल ना हा मोठावाला कशाला घेतला. तिच्या बॅगेत खिशात ठेव जर पडलीच रस्त्यात तर ही टीचरला घालायला सांग. आता तिच्या पहिलाच ओरडणार आहे लेट झालंय म्हणून. त्या दिवशी मी एक छोटा चष्मा घेऊन गेलेलो. फायनल फ्रेंड्स नाही बोलता बोलता तयार झाली. नथनी घातली बाबा तिने. चला आता स्कूलला सोडून येऊया. चल तुझ्या घाललो चल. तिला सांग टीचरला दिलं असतं. हो सायकल विकतात फ्रेंड्स 2800 ला एक सायकल म्हणून खूप गर्दी असते. मी पण प्लॅनिंग मध्ये आहे एक सायकल घेण्याच्या बट जरा वेळ विचार करून घेईल एखादी सायकल चांगली. नथ पडली फ्रेंड्स परत पण बुबूनी लगेच इथे कॅच केली हातामध्ये. दाखव बेटा. आता मला ती घालावी लागेल परत. बेटा स्कूलमध्ये सांभाळून ठेवा. या नाकात होता ना देख मी एकदम स्लो. बेटी बाय बाय. जा 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 जा. कहाँ गई यहाँ आंटी नहीं है. पडली. आजा बाबू. अरे एक सर हमको हाथ में दीजिए. आजा बाबू. जा. हॅपी आषाढी एकादशी. सेम टू यू. हॅपी आषाढी एकादशी. फ्रेंड्स लोग हॅपी आषाढी एकादशी. तुम्हाला आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हा सर्वांना फ्रेंड्स आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर फ्रेंड्स पूजा आणि मी आम्ही दोघं पण रेडी झालोय बाहेर निघायला दादरला. ओके आणि बुबूला तर आता घेऊ पण बुबूच्या स्कूलमध्ये ना जे झालं ना ते तुम्हाला दाखवतो एक सेकंड. नाही ह्यांनी बोललेलं गाणं आहे ना मग ठीक आहे. बुबू बघा बुबू बघा बुबू बघा काय एकटीच मधोमध चालली. लाईन कुठे आहे. ए बाई बाई बघ.
हाय बघा बघा बुगडी बघा. दिसली अरे वा, बाकीचे पण स्टुडंट सगळे छान छान बोलून आलेत एकदम. ही बाई बघ पाठी बघते ना. नथनी नाहीये, नथनी नाहीये. पाडली. तुझी खिशात होती ती. ती माझ्या खिशातच असेल. बरं, झेंडा दिला पाहिजे होता तिच्या हातात. अरे यार तरी चाललीये पूजा ती असं बघ. थांबा, थांब, दिसेल. बघा, ए इथे. बाई बाई मधूनच. बघा मधूनच चाललंय. लाईन इकडे लाईन तिकडं, पण ती टाळ्या वाजवत चाललीये पूजा. मला इतकं बरं वाटतं ना. मला हेच पाहिजे की बुबू सोशलाइज व्हायला हवी. मी नव्हतो होऊ शकलो अजिबात. मला लय लाज वाटायची आणि मी नव्हतो कधी पार्टिसिपेट असं करू शकलो. पूजाने केलं असेल तर केलं असेल. आम्ही बुबूला केलं असं होतं. बघून आहे ना. मला म्हणजे असं भाव्याला कशी उत्सुकता आहे. रात्री झोपल्या साडी घालायचं करून. सेम माझं पण तसं होतं की दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये जर रेडी होऊन जायचंय ना तर रात्रभर त्याचा विचार मी असं करणार तसं करणार. आणि एकतर ना माझ्या टायमाला ना म्हणजे माझी मम्मी माझी छोटी बहीण होती. सो जेव्हा मला साडी घालायची असं मम्मी लय मारायची आम्हाला, कारण की आम्ही स्थिर उभंच राहायचो नाही ना. इकडे तिकडे असं तसं मिरवणं चालायचं. मम्मी दे दबा दबे दबा. आणि दुसऱ्या टायमाला पुन्हा साडी घालायला पहिला ते हा विचारायला मार किती खायचंय. असं काय दुसऱ्या दिवशी असेल तर मी नर्वसनेस मध्ये या सगळ्या. नाही आम्ही नर्वस नाही. आम्ही फुल ऑन फायर मध्ये असायचो. चला लेट्स गो. तर फ्रेंड्स हाफ डे करत आपण हाफ डे केलाच नाही. बुबूला आपण आता साडी काढायचीच आहे. हाफ डे करत करत आपण फुल डेच करवला बुबूचा. वेलकम बॅक बुबू. टीचर विचारत जल्दी लेके जाने वाले थे ना. मम्मा चप्पल तुटली बघ. अरे यार. नथनी कुठे नथनी. कुठे पण नथ कुठे तुझी. नट बॅगेत आहे. पाठ पडते. तू काय केलं बेटा आज. काय केलं तुम्ही स्कूलमध्ये. चला बसले सगळे निघूया. पुढे नाही लागला. मम्मा हा तर मच्छी करतो खूप. बघितलं का पार्थला मी. चला निघूया का. हो. लेट्स गो टू दादर. गेली तर प्राईसची फ्रेंच फ्राईजची 1 मिनिट 199. काढील मला. हा फ्रेंड बुबूनी गाडीतच चेंज करून टाकले. आपण मॅगडी मधून पटपट काहीतरी ऑर्डर करतोय आणि खाता खाता जाऊ मग. बघ साडा काढील. गेस वॉट फ्रेंड्स, आपण दादरला गेलो का. नाही गेलो. दादाचं कॅन्सल झालं. संध्याकाळ झाली. घरी येऊन थोडंसं वायफायचं पण काम झालं. एकदाच आपला वायफाय व्यवस्थित चालतोय ते बघा टी व्हीवरती. आणि मी पण जरा खाली होतो. सोसायटी मेंबर्स होते त्यांच्याशी बोलत वगैरे. आता घरी येऊन मस्तपैकी चाय वाय चालू आहे. दादाचं ते पोस्टपोन झालं आपलं काही येत्या 1-2 दिवसामध्ये. बिकॉज तिथं पोचतात भाईंदरला इतकं ट्रॅफिक होतं. त्या मॅम बोलल्या की ठीक आहे आपण 2-2.5 तास तिथून सोटायला दाखवत होते. तर त्यांच्या दुकानात आपल्याला जायचं आहे. दुकान पण ते फेमस आहे. बट ते कसं आपण जेव्हा जाऊ तेव्हा सांगू. तिकडचे जे POC होते ते POC म्हणजे ते पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहेत तिकडचे. ते बोलले की भाईंदरमध्ये जर त्यांना एवढं 2-2.5 तास दाखवत होते म्हणजे येता 7 वाजतील. आणि त्यांचं शूट टाइम 6 पर्यंतच. बिकॉज नंतर गर्दी वाटते. बघूया कोणी गेस करतंय का. एकच हिंट देतो. दादर स्टेशनच्या बाहेर निघल्याच ते साडीचं दुकान आहे. मोठं आहे. प्रीमियम क्वालिटीचं आणि छान आणि साड्या पण छान आहेत. आणि आपण गेलो पण आहे. तू मी मम्मी पप्पा आपण सगळे गेलो एकदा ना. नाही आम्ही गेलोय. खूप वेळा. खूप वेळा गेलोय. इनफॅक्ट अजून एक गोष्ट सांगते. आमच्या घरातल्या एका लग्नाची शॉपिंग पण आम्ही तिथून केलेली. हे का नाही अजून एका लग्नाची ह्याला नाही माहिती. एका लग्नाची शॉपिंग आम्ही तिथून केलेली. अरे नंतर पण आपण गेलो तिथे शॉपिंगला. तुला पिंक साडी घेतली लाल. मी म्हटलं हा ठीक आहे ही बरोबर ही बस. नाही तर ही मग नावच सांगून टाकेल. नको. हा बस तुझं बरोबर. कोणीतरी गेस करताय का बघूया. ते दुकानाचं नाव काय. स्टेशनच्या बाहेर पडल्या दिसतं ते. ओके खास करून साडीचं आहे. बट तिथं आपल्याला असं प्रमोट करायचं की बाकीच्या गोष्टी पण आहेत आणि सो सेल चालू. लेट्स सी इज एनीबडी गेसिंग इट. एनीबडी इज गेसिंग इट. बाकीच्या स्वयंसो गोष्टी पण आहेत हो. वेगवेगळे सेशन आहेत त्यांचे. अरे बाय हे बाबा तू ना आता नाव घेशील. थांब जरा खबर. बघू झोपली आहे आणि आपण चाय पितो. आपण चाय पिऊ घेऊ आणि नंतरला मला निघायचं बाहेर. कुठे बाहेर. सारखं माणसाला बाहेर जायचं. सारखं उठसूट बाहेर.